हरे कृष्णा. वेलकम 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 एव्हरीबॉडी. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या या रविवारच्या सत्संगमध्ये. कृपया ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जरा व्हिडिओ ऑन करून बसायचा आहे, म्हणजे आम्हालाही बरं वाटेल जरा. ओके, मेक शुअर युअर व्हिडिओ इज ऑन. ओके, सो वेलकम वेलकम. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम बरेच लोक नवीन आहेत आजच्या या सत्संगमध्ये, सो त्यांना मी थोडीशी आयडिया देतो की सत्संग काय आहे, आणि मग आपण आजच्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. सो सत्संगचा अर्थ आहे सत्य का संग. ओके, सत्संगचा अर्थ आहे सत्य का संग, म्हणजे द कंपनी ऑफ ट्रूथ, द कंपनी ऑफ गॉड. जेव्हा आपण सत्याच्या सोबत असतो तेव्हा आपण ईश्वराच्या सोबत असतो. आणि हा सत्संग मागील जवळजवळ 1 वर्ष होत आलं आहे आता, चालू आहे प्रत्येक रविवारी. या सत्संगमध्ये आपल्या आयुष्यात डे टू डे लाईफमध्ये काही गोष्टी आपल्याला ज्या मदत करतील त्या गोष्टींबद्दल बोलल्या जाते, त्या गोष्टी शेअर केल्या जातात. हा सत्संग प्रत्येक रविवारी होतो, सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये. ठीक आहे. आणि हा आतापर्यंत तरी सर्वांसाठी फ्री आहे, जे कुठलेच चार्जेस आम्ही घेत नाही. ओके, हा फ्री देतो आम्ही आमच्या प्रत्येक प्रोग्राम सोबत. सो आता या सत्संगमध्ये मागील जवळजवळ एक 12-13 रविवार पासून आपण भगवद्गीता डिस्कस करतोय, भगवद्गीतेवर आपण चर्चा करतोय, भगवद्गीता समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. एवढा मोठा नाही मी की मी भगवद्गीता सांगू शकेल तुम्हाला, पण प्रयत्न त्याचा करत आहे की कशा प्रकारे भगवद्गीता आपल्याला 2026 मध्ये हेल्प करू शकते. भगवद्गीता हा एक ग्रंथ नाहीये, ते एक लाईफ कोचिंग आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर काय हे समजायचं असेल की आयुष्य कसं जगायचं, ओके, तर ते जगण्यासाठी, ते कसं जगायचं हे समजण्यासाठी भगवद्गीता हा सगळ्यात चांगला ग्रंथ आहे. सो इट्स अ बुक, इट्स अ पर्सनल डेव्हलपमेंट बुक, आणि त्याला आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत या रविवारच्या काही सेशन्स मधून. ठीक आहे. म्युझिकचा आवाज थोडासा कमी ठेवा, अजून कमी करा. ओके, चला, जायचं आहे पुढे, समजायचं आहे आजचं. आज आपण 2 अध्याय समजून घेणार आहोत. मागच्या वेळेस पासून आपण थोडी आपली स्पीड वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. सो मागच्या वेळी 11 आणि 12 नंबरचा अध्याय आपण समजला आहे. यावेळेस आपण 13 आणि 14 नंबरचा अध्याय समजून घेण्याचा प्रयत्न करू. काही गोष्टी जर का या बोलण्यातून, या शेअरिंग मधून तुम्हाला असं वाटलं की महत्वाच्या आहे, तर तुम्ही लिहू शकता. मी प्रश्न उत्तर घेत नाही याच्यामध्ये जनरली. त्याचं कारण असं आहे की इट इज नॉट अ लॉजिकल टॉपिक. इफ आणि बट करण्यासारखा विषय नाही आहे हा, की असं का तसं का. इट इज अ हा विषय आहे समर्पणाचा, हा विषय आहे त्या गोष्टीला शांततेने आणि समर्पक भावनेने समजण्याचा. ओके, प्रश्न विचारण्याचा हा विषय नाहीये, मला असं वाटते. सो एक प्रश्न, आपण स्वतःला प्रश्न विचारण्याचा वेळ आहे. आपल्याला स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे, ती ही गोष्ट आहे. प्रत्येक अध्याय हा स्वतःला प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला भाग पाडतो, की आस्क युअर सेल्फ, खुद को पूछो, क्यों है हम यहाँ पे, क्यों कर रहे हैं ये, क्यों किया हमने ये, क्यों कर रहे हैं जो भी चीजें हम कर रहे हैं. ठीक है जी. सो ही गीता आपल्याला स्वतःला प्रश्न विचारायला लावते, आणि जेव्हा आपण स्वतःला प्रश्न विचारणं चालू करतो तेव्हा आपल्या जीवनाचं जे गूढ आहे ते ओपन व्हायला सुरुवात होते. वाय वाय एक माणूस जन्म घेतो, का जन्म घेतो, आणि जन्म घेतल्यावर त्याचं आयुष्य जसं चालते तसं ते का चालते, आणि तो ते बदलू शकतो का, ते आयुष्य बदलणं सोपं आहे का, त्याला अधिक चांगल्या प्रकारे जगणं सोपं आहे का, शक्य आहे का. हे सगळे प्रश्न जसे एका लॉजिकल माणसाच्या डोक्यात येतात, तसेच सगळे प्रश्न अर्जुनाच्या डोक्यात येत होते जेव्हा तो युद्धभूमीवर होता भगवान श्रीकृष्णासोबत. आणि भगवान श्रीकृष्णानेही त्याला वेळ दिला, त्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते देत गेले, की तू विचार तुला काय वाटते, आणि
ते उत्तर त्याचं देत होते. तर त्या प्रश्न उत्तराचं जी कहाणी आहे, म्हणजे त्या प्रश्न उत्तराचं जे एक्सप्लेनेशन आहे, दॅट इज द भगवद्गीता. मग जे प्रश्न अर्जुनाला पडले तसेच काही प्रश्न आपल्याला सुद्धा पडते रोजच्या जीवनामध्ये. एखादी गोष्ट जेव्हा होते तेव्हा ती का होते हा प्रश्न पडतो आपल्याला, कारण की आपली सतसत विवेक बुद्धी ते सांगते, आपलं सायन्स ते सांगते की का करा, का विचारा, प्रश्न विचारा. हे सायन्सने शिकवलं आपल्याला, बरोबर आहे. तर तसंच अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर जसे दिले तसे आज हजारो वर्षानंतर सुद्धा आज ती गीता आपल्या प्रश्नांचे उत्तर सुद्धा देत आहे. ठीक आहे. चला आता मग आपण सुरुवात करू आजच्या 13 अध्यायाला. 13वा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग योग, असं नाव आहे. त्याचं सोपं मिनिंग आहे की हा अध्याय म्हणतो मी कोण आहे. मी कोण आहे, म्हणजे हा जो मी शब्द आहे तो कोण आहे याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न या 13व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करत आहेत. तर एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे, तुम्ही, मी, प्रत्येकाने एक प्रश्न की आपण स्वतःला कसं ओळखतो, आपली ओळख काय आहे. आपल्याला जर विचारलं की तुम्ही कोण आहात, तर काय उत्तर असेल त्याचं बरं. तुम्ही कोण आहात असं उत्तर असेल तर जनरली आपण नाव सांगू स्वतःचं की मी हा आहे, मी ढमका आहे. एखाद्या समोर जर का डिग्री असेल तर तो ते डिग्रीचं नाव सांगेल की मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी ॲडव्होकेट आहे, मी अजून काही फलाना ढिमका आहे, IAS आहे, IPS आहे, वगैरे वगैरे वगैरे. बरोबर. तर हे काय झालं, ही आयडेंटिटी झाली आपली. नाव, प्रोफेशन आणि शरीर ह्याचं आपण उत्तर देत आहे. पण व्हॉट इज मी हे जेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला विचारतात की तुला समजत आहे का की मी काय, मी कोण. सो जर आपलं नाव बदललं तर आपण बदलणार आहे का. येस नो. आन्सर इज नो. हे जे कपडे घातलेले आहे आपण आता, आज हे कपडे घातलेले आहे, उद्या समजा सूट बूट घातला तर आतमधला माणूस बदलणार आहे का. येस नो. कितीही महाग कपडे घातले, समजा 1 लाखाचे, 10 लाखाचे, तरी बदलणार आहे का. नाही बदलणार ना. सो ते तेच राहणार आहे. मग शरीर जरी बदललं तरी आतमधला जो आत्मा आहे तो बदलणार आहे का. ओके. एक वेळेस आपण लहान होतो, आता आपण मोठा आहे, आता अजून मोठं होऊ काही दिवसांनी, वयाने म्हणत आहे मी. लहानपण, त्यानंतर जवानी, त्यानंतर मॅच्युरिटी, त्यानंतर बुढापा येणार. पण आतमधला जो आत्मा आहे तो बदलत आहे का. म्हणजे काहीतरी आहे जे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ज्याला आपण म्हणतो कायम. काहीतरी असं आहे की जे कायम आहे, ते आहे मी. ते आहे मी. एक छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगतो, समजणारी स्टोरी, आजच्या जीवनातली स्टोरी. एक माणूस गाडी चालवतो. एक माणूस जर का कार चालवत आहे, गाडी चालवत आहे, तर जर का समजा ती कार खराब झाली तर माणूस खराब होतो का. नाही. तो काय करतो, तो कार बदलून टाकतो, सिंपल. मग कार जर का बदलली तर याचा अर्थ त्याच्यामध्ये बसणारा माणूस बदलतो का. आन्सर इज नो. तो तोच आहे, कॉन्स्टंट आहे. तसाच आपल्यामधला जो मी आहे, थोडं समजायला कठीण जाणार आहे पण पुढे पुढे समजेल तुम्हाला. तर आपल्यातला मी जो आहे तो कॉन्स्टंट आहे. कपड़ा फाटला, कपड़ा बदलला अपन, बट उसके अंदर का जो इंसान है वो वही है, सेम है. सो कार म्हणजे आपलं शरीर आहे आणि त्यामधला ड्रायव्हर जो आहे ते म्हणजे आपला आत्मा आहे. सो आत्मा कॉन्स्टंट आहे, आत्मा नाही बदलणार. तो फक्त काय करतोय, त्याचे रूप बदलतोय, असं भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. हे मी नाही सांगत आहे तुम्हाला. ओके. सो सांगायचा अर्थ की माणूस खूप सारे जन्म घेतो असे म्हणतात. मग तो जेव्हा जन्म घेत आहे त्यावेळी काय होत आहे, तो फक्त शरीर बदलत आहे. म्हणजे जो ड्रायव्हर आहे तो फक्त कार बदलत आहे. ड्रायव्हर इज द सेम. पण जनरली काय होते आजच्या जगामध्ये, आपण स्वतःला कार समजतो. आपण काय करतो, आपण स्वतःला कार समजतो आणि तेव्हा घोळ होतो.
तेव्हा प्रॉब्लेम होतो. सो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा अर्थ काय आहे? क्षेत्र म्हणजे काय? क्षेत्र म्हणजे ते शरीर, ते मन, ते भावना आणि ते अनुभव, त्याला क्षेत्र म्हणतात भगवान श्रीकृष्ण. या अध्यायाचं मिनिंगच आहे ते क्षेत्र. क्षेत्र म्हणजे काय? ते शरीर, त्या शरीरातल्या मन, त्या मनातल्या भावना, त्या भावनेमध्ये मागे असलेले अनुभव. सो आपलं शरीर, आपले थॉट्स, आपले इमोशन्स, हे सगळं बदलत राहते. इमोशन्स आज आनंदी, उद्या दुःखी, परवा आणखी आनंदी बदलत राहतात. आपले विचार बदलत रहतात है ना. आज अपने को ये अच्छा लग रहा है, कल कोई और चीज अच्छी लगती है. बदलत रहता है, हर चीज बदलती रह रही है. संसारचा नियमच आहे, जगाचा नियम आहे काय? चेंज इज द ओनली थिंग विच इज कॉन्स्टंट. काय म्हणतात? चेंज इज द ओनली थिंग विच इज कॉन्स्टंट. बदलच ही अशी एक गोष्ट आहे की जे होत राहणार आहे कंटिन्युअसली. उदाहरण, आपला मूड बदलतो, शरीर बदलतं, विचार बदलतात. त्यामुळे हे शरीर, मूड, मन हे मी नाही असू शकत, कारण मी तर बदलत नाही. वाव, किती डीप आहे टॉपिक, जरा डीप आहे राईट. सो समजावं लागेल, लक्ष देऊन ऐकावं लागेल राईट. तर हे जर का बदलणारी एखादी गोष्ट आहे तर तो मी नाही आहे. तो तर मग काय आहे? कार आहे ती. तो ड्रायव्हर नाही आहे. सो तो मी असू शकत नाही. मग क्षेत्रज्ञ म्हणजे काय? क्षेत्रज्ञ म्हणजे कोण आहे? तर जो सगळं पाहत आहे तो क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की माझं मन डिस्टर्ब आहे. माझं मन डिस्टर्ब आहे. माझं मन डिस्टर्ब आहे. रिपीट द सेंटेन्स. माझं मन डिस्टर्ब आहे. तू नाही आहे डिस्टर्ब, तुझं मन डिस्टर्ब आहे. म्हणजे तू मन आहेस का? नाही. हाऊ सिंपल. तू मन आहे का? नाही. माझं शरीर थकलंय किंवा माझं शरीर बरं नाही आहे, म्हणजे आपण शरीर आहो का? नाही. मग आपण आहे कोण? हु वी आर. तर आपण आहोत मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण आहोत ऑब्झर्वर. कोण आहोत आपण? ऑब्झर्वर. साक्षीदार आहोत आपण त्या गोष्टीचे, ऑब्झर्व करत आहोत आपण. आणि किती सुंदर गोष्ट आहे की आपण ऑब्झर्व करू शकतो, म्हणून आपण त्या गोष्टीला बदलू शकतो. आपण ऑब्झर्व करू शकतो की आज मी बरा नाही आहे. हे कोण आहे? हा मी कोण आहे? म्हणजे बरं काय नाही आहे? शरीर बरं नाही आहे. सो वी कॅन ऑब्झर्व इट. ओके. सो आता एक एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करू तुम्हाला रिअलायझेशन करून देण्यासाठी. ओके, एव्हरीबडी क्लोज युअर आईज. आंखों को बंद करो, डोळे बंद करा आणि बघा की काही विचार येत आहेत का डोक्यात? काही विचार चालू आहेत का? काही विचार येत आहेत का? कोणताही असेल तो विचार, विचार येतात का डोक्यात ते बघा. आणि जे विचार येत आहेत डोक्यात, त्याला आपण बघू शकत आहे का? त्या विचारांना बघू शकत आहे का आपण? समजू शकत आहे का? ऑब्झर्व करू शकत आहे का? नाउ ओपन युअर आईज. विचार येत होते, येत होते, त्याला आपण बघू शकत होतो, बघू शकत होतो. म्हणजे याचा अर्थ की आपण विचार नाही आहे, तुम्ही विचार नाही आहात, तुम्ही पाहणारे आहात, ऑब्झर्वर आहात. पण कधी कधी त्या विचारांनाच आपण समजतो, म्हणून मग डिप्रेशन, एंजाइटी, स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टी होतात. क्योंकि जो घटित हो रहा है हमें लगता है वो हम है. ते नाही आहे, ते परिस्थिती आहे फक्त. यू आर नॉट दॅट पर्सन. तर मीला वेगळं करायचं आहे त्या सिच्युएशन पासून, त्या गोष्टीपासून. आणि जेव्हा मीला आपण त्या गोष्टीपासून वेगळं करू, ऍक्च्युली तो वेगळाच आहे, तेव्हा ती प्रत्येक गोष्ट जी होत आहे ती फक्त एक घटना असेल. किती लोकांना समजत आहे? हाऊ मेनी पीपल आर अंडरस्टँडिंग इट?
सो किसी ने आपको दुखाया या किसी ने आपका अपमान किया, किसी ने कुछ बोल दिया, तो उसने आपको नहीं बोला है, उसने आपको नहीं बोला आहे, वो आपको लग रहा है की आपको बोला आहे, तुम्हाला वाटत आहे की ते मला बोललेलं आहे, ते आपल्याला नाही बोललं त्याने. याच्याही पेक्षा डीप वर्क मध्ये आपण रेकीमध्ये सांगतो की कैसा आहे, जो कोणी व्यक्ती जे काही बोलतो ते त्याचे संस्कार आहेत, ते त्याचं लर्निंग आहे, ते त्याचं अंडरस्टँडिंग आहे. वो आपको नहीं बोल रहा है, वो खुद ही का एक हिस्सा बाहेर दिखा रहा है, तो स्वतःचाच एक हिस्सा बाहेर दाखवत आहे. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात नॉलेज म्हणजे काय, नॉलेज, व्हॉट इज नॉलेज. नॉलेज म्हणजे डिग्री नाही, नॉलेज म्हणजे सर्टिफिकेट्स नाही, तर नॉलेज म्हणजे नम्रता. नॉलेज म्हणजे जिथं अहंकार नाही ते नॉलेज, जिथं सहनशीलता आहे ते नॉलेज, जिथं शांतता आहे ते नॉलेज, जिथं सत्य आहे ते नॉलेज. ऍक्च्युली खरा माणूस बनणं ते खऱ्या अर्थानं ज्ञान आहे. चांगला माणूस बनणं ते खऱ्या अर्थानं ज्ञान आहे. एक अच्छे इंसान की ओर. सर तुमच्या लाईफचा गोल काय आहे, व्हॉट इज द गोल ऑफ युअर लाइफ. सो लाइफ का गोल ये होना चाहिए कि मुझे एक अच्छा इंसान बनना है, और बेहतर और बेहतर और बेहतर. कल मैं जैसा था उससे मैं और बेहतर हूं आज, आज मैं जैसा हूं उससे मैं और बेहतर होऊंगा कल. हा असला पाहिजे लाईफचा पर्पज, हा असला पाहिजे लाईफचा गोल. तर त्याच्यासोबत जेव्हा एक माझे गुरु होते, एक मेंटर होते, त्यांनी फार सुंदर गोष्ट सांगितली होती की काहीही करायच्या आधी सगळ्यात पहिले एक चांगला माणूस बनण्याकडे फोकस करा, बाकीच्या गोष्टी आपोआप येतील. क्योंकि जितने अच्छे आप बनते जाएंगे, जितने अच्छे इंसान आप बनते जाएंगे, उतने वाइब्रेशंस आपके ग्रो होते जाएंगे, और जैसे जैसे वाइब्रेशंस आपके ग्रो होंगे वो चीजें अपने आप आएंगे आपके पास. परमात्मा, व्हॉट इज द परमात्मा. परमात्मा म्हणजे काय, प्रत्येकात जो आत्मा आहे तो वेगवेगळा आहे, पण प्रत्येकाचा मध्ये जो परमात्मा आहे तो एकच आहे, सर्वांमध्ये एकच आहे, सर्वांमध्ये सेम आहे. हर नदी एक ही जगह पे जाती है ना, सागर को जाके मिलती है हर नदी, बराबर आहे. प्रत्येक नदी कुठे जाते, सागर मध्ये जाऊन मिळून जाते. आपण घरात 100 जरी लाईट लावले तरी त्या लाईटाला ऑपरेट करणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे ती एकच आहे. एक बटन दाबलं की सगळे इलेक्ट्रिसिटी काम करते. सो अगदी त्याचप्रमाणे आपण प्रत्येक व्यक्ती जरी वेगळं दिसत असलो तरी आपल्यामध्ये काम करणारी जी एनर्जी आहे, ज्याला आपण परमात्मा म्हणतो, ज्याला आपण एनर्जी म्हणतो, ज्याला आपण सोर्स म्हणतो, ती एकच आहे. मग का बरं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला हील करू शकतो, बिकॉज युअर एनर्जी अँड माय एनर्जी इज सेम. सोल लेवलवर आपण म्हणतात ना की सोल लेवलवर आपण एक आहोत. सो अध्याय क्रमांक 13 आपल्याला हेच सांगतो की शरीर हे एक क्षेत्र आहे, आत्मा हा क्षेत्रज्ञ आहे, म्हणजे आत्मा त्याच्यामध्ये काम करणार आहे, आणि आपण कोण आहोत, आपण ऑब्झर्वर आहोत, बघणार आहोत, आपण गोष्टींना बघत आहोत. आणि आपल्यामधले चांगले गुण म्हणजे ज्ञान आहे, नॉलेज आहे. सर्वांमध्ये एकच एनर्जी आहे, सर्वांमध्ये एकच आत्मा आहे, सर्वांमध्ये तोच परमात्मा आहे. सबकी दौड एक ही तरफ है. सगळ्या नद्या शेवटी जाऊन कोणाला भेटणार आहे, लेकिन हम झंडे लेके बैठे अलग अलग. ठीक आहे जी. सो या टोटल अध्यायाचा अर्थ आहे की मी शरीर नाही, मी त्या शरीराचा साक्षीदार आहे. आय एम नॉट अ बॉडी, आई एम जस्ट ऑब्जर्वर ऑफ दैट बॉडी. जो भी मेरे शरीर के साथ हो रहा है, मेरे मन के साथ हो रहा है, हे पाहणारा साक्षीदार मी आहे. आय एम नॉट दॅट बॉडी. ओके. त्यानंतर जो पुढचा अध्याय आहे 14, छोटे छोटे आहेत हे, म्हणून आपण एका दिवशी दोन दोन कव्हर करत आहे. 14वा जो अध्याय आहे तो म्हणतो गुणत्रय विभाग योग. गुणत्रय विभाग म्हणजे माझं जे मन आहे ते असं का आहे विचलित. अर्जुन विचारतो भगवान श्रीकृष्णाला की माझं मन असं काय आहे, कधी त्याला असं वाटते, कधी त्याला असं वाटते. माणसाचं, अर्जुनाचं म्हणजे अर्जुनाचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे आपले प्रश्न आहेत. आजच्या काळामध्ये जर आपण बसलो आणि विचार केला तर आपल्या डोक्यात हेच प्रश्न आहे.
काही लोकांना वाटते देव आहे की नाही, काही लोकांना वाटते हे आहे का, काही लोकांना वाटते ते आहे की नाही. हे जे डाऊट्स आहेत, हे जे प्रश्न आहेत, हे जे अर्जुनाचे प्रश्न होते त्यावेळेला, तेच आपले प्रश्न आहेत आजच्या 2026 मध्ये. फक्त गोष्टी थोड्याशा बदलल्या बस. सो प्रश्न काय आहे? माझं मन असं का आहे, हा प्रश्न विचारतो कोण? अर्जुन. कुणाला? भगवान श्रीकृष्णाला. कि हे भगवान, हे प्रभु, मेरा मन ऐसा क्यों है, कभी इधर कभी उधर, कभी बोलता है ये, कभी बोलता है वो, ऐसा क्यों? माझा मूड जो आहे तो का बदलतो रोज? आपला मूड 365 दिवस एकसारखा असतो का? नाही. कधी फार एनर्जेटिक आपल्याला वाटते, कधी फार लेझी वाटते की चलो यार आज नाही कुछ करने का, कधी शांत वाटते एकदम. असं काय होते? वाय? असं काय होते? एखादा व्यक्ती 365 दिवस मोटिवेटेड का नाही राहू शकत, 24 तास मोटिवेटेड का नाही राहू शकत? वाय? असा प्रश्न स- जे अर्जुन आहे ते विचारतात कोणाला? भगवान श्रीकृष्णाला. सो आता समजा, जरा एक गोष्ट समजा. 3 मित्र आहेत, 3 फ्रेंड. ओके. एकाचं नाव आहे शांत, एकाचं नाव आहे ऍक्टिव्ह, आणि एकाचं नाव आहे लेझी. हे तीनही मित्र आहेत, आणि हे तिन्ही मित्र आपल्यामध्ये राहतात. तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, प्रत्येक माणसामध्ये. सो ज्यावेळी जो मित्र आपल्याला भेटायला येतो तसा आपण वागतो. शांत नावाचा मित्र जर आपल्याला भेटायला आला तर आपण शांत वागतो, काम वागतो, पॉझिटिव्ह वागतो. एखादा ऍक्टिव्ह नावाचा मित्र जर आपल्याला भेटायला आला तर आपण काम करतो, अम्बिशनच्या मागे लागतो, गोल सेट करतो, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो लाईफमध्ये. पण त्याच वेळी जर का लेझी नावाचा मित्र आला आपल्याला भेटायला तर आपण झोपतो, टाळाटाळ करतो, गोष्टींना उद्या करू, जाऊ दे, बघू नंतर, असं करतो. सो हे तीनही मित्र जे आहेत आपले, हे आपल्यामध्येच राहतात, असं भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. तर सत्व म्हणजे पहिला जो मित्र आहे तुमचा, ज्याला शांत आपण म्हणतो, ज्याला सत्व म्हणतो, तो आपल्याला क्लॅरिटी देतो, पीस देतो, नॉलेज देतो. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपल्यामधलं नॉलेज वाढण्यासाठी हेल्प होते, तेव्हा आपल्यामधली शांतता वाढण्यासाठी हेल्प होते, तेव्हा आपल्याला क्लॅरिटी येते. जर का उत्तर नाही सापडलं ना एखाद्या वेळेस, तर तुम्ही फक्त शांत बसा काही वेळ, आणि लांब श्वास घ्या, आणि तो प्रश्न वारंवार विचारा स्वतःला. बघा उत्तर त्याचं सापडेल तुम्हाला. मी नेहमी सांगतो, बरेच लोक मला बॅचेसमध्ये प्रश्न विचारतात. मग त्यांना वाटते की अरे, त्यांना वाटते की सरांजवळ सगळ्या गोष्टीचे उत्तर आहेत. कसे काय असतील बरं? उत्तर आपल्या आतमध्ये आहेत. पण ते उत्तर काढण्यासाठी बसण्याची आणि स्वतःला ऑब्झर्व करण्याची वेळ नाहीये आपल्याकडे, फक्त असं आहे. जर का बसून तो वेळ काढला, जर का ऑब्झर्व केलं स्वतःला, जर का स्वतःला तो प्रश्न विचारला वारंवार, तर उत्तर आपल्या आतमध्ये आहे. आणि म्हणून त्यासाठी मेडिटेशन जेव्हा आपण करतो तेव्हा ते उत्तरं मिळतात. दुसऱ्यांना जेव्हा आपण मदत करतो तेव्हा ते उत्तरं मिळतात. जेव्हा सकारात्मक विचारामध्ये किंवा सकारात्मक लोकांमध्ये आपण राहतो तेव्हा ते उत्तरं मिळतात. कारण आपण हायर कॉन्शियसनेस सोबत जोडल्या जातो, आणि जेव्हा आपण हायर कॉन्शियसनेस सोबत जोडल्या जातो तेव्हा आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. मग तो प्रश्न कुठलाही असू द्या, तो कुठल्याही क्षेत्रातला असू द्या, तो कुठल्याही जीवनातल्या कुठल्याही स्टेपवरचा तो प्रश्न असू द्या, त्याचं उत्तर आहे, आपल्याकडे आहे. फक्त काही लोकांना ते लवकर शोधता येईल, काही लोकांना ते शोधण्यासाठी वेळ लागू शकतो. दुसरा जो मित्र तुम्हाला सांगितला तो काय होता? ऍक्टिव्ह, म्हणजे रज म्हणतात त्याला, रज. ओके. सो जेव्हा व्यक्ती ऍक्टिव्ह असतो, जेव्हा एनर्जेटिक असतो, तेव्हा त्याच्याकडे फार इच्छा असतात, धडधड धडपड करण्याची गोष्ट, इच्छा असते. ऍक्टिव्ह राहतो, तो फार काही गोल सेट करतो, फार काही मॅनिफेस्टेशन करतो, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जनरली कधी असते? हे जनरली 20 ते 40-45च्या वयात जास्त होते. त्यानंतरही असते असं नाही आहे, पण त्याचा फ्लो कमी असतो.
सो करिअर जेव्हा चालू असते, पैसा कमवणं जेव्हा चालू असते, कॉम्पिटिशन मध्ये उतरणं जेव्हा चालू असते, तेव्हा हे असते, तेव्हा तो मित्र येतो आपल्याकडे. त्याचं नाव काय आहे? ऍक्टिव्ह, रज. आणि तिसरा जो मित्र आहे आळस, म्हणजे लेझीनेस, कन्फ्युजन, हा पण येतो मधामधात आपल्याकडे. आणि हा प्रत्येक वयात येतो हा. तो काय सांगतो आपल्याला? तो प्रोकास्टिनेशन करायला सांगतो, की अरे ठीक है, कल देखेंगे, कल करेंगे, अभी तो बहुत टाइम है ना, अभी तो जिंदगी बहुत पड़ी है, आराम से करेंगे, अभी क्या जल्दी है. मग तो आपल्याला दुसऱ्या गोष्टीत बिझी करतो, मोबाईल मध्ये बिझी करतो, आहे ना, कुठेतरी जाऊन टाइमपास करण्यात बिझी करतो, मग दुसऱ्यांबद्दल काही गोष्टी बोलण्यात बिझी करतो. आणि ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला काय देत असतात? एक हार्मोन देत असतात. कालच्या रात्रीच्या बॅच मध्ये सांगितलं मी, की हार्मोन देत असतात. आणि तो हार्मोन जेव्हा मिळतो तेव्हा आपल्याला पुन्हा पुन्हा त्या गोष्टी कराव्या वाटतात. पुन्हा पुन्हा मग ऍडिक्शन होते काही गोष्टींचं, सवयी लागतात मग काही. हे सवयी लावणारा आपला तिसरा मित्र आहे, त्याचं नाव काय आहे? आळस, लेझीनेस. मग अति जास्त झोपणे, ओव्हर स्लिपिंग, ओव्हर थिंकिंग, ह्या सगळ्या सवयी कोण लावतो? तो आळस लावतो, आणि तो आपल्याला जीवनात खाली खेचतो. तो हे 3 मित्र आहेत आपले, असं भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. सो दररोजच्या आयुष्याला जर आपल्याला बदलायचं असेल आता 2026 मध्ये, गीतेचा आधार घेऊन आता 2026 मधल्या आयुष्याला जर बदलायचं असेल, तर काय केलं पाहिजे आपण? या दोघांचं कनेक्शन कसं लावणार आपण? सो मेडिटेशन करणे, कामाची धावपळ करणे आणि गोष्टींना टाळणे, ह्या तिघांचं मिश्रण म्हणजे आपण आहोत. कधी कधी कामाला टाळतो आपण, कधी कधी लेझीनेस करतो आपण, कधी कधी फार ऍक्टिव्ह असतो आपण. ओके, कधी कधी आपल्याला फार ध्येय पूर्ण करावेसे वाटतात. या तिघांचं मिश्रण आहोत आपण. फक्त आपल्याला आता पहिल्या 2 गोष्टीवर जास्त काय करावं लागेल? कॉन्शियसली फोकस करावं लागेल, असं त्याला सांगत आहेत तिथे. ते आजही आपल्या कामात पडत आहे. कोणाच्या? आपल्या, तुमच्या, माझ्या 2026 मध्ये. तो ये सब कुछ हमारे अंदर है. सत्व आपल्या आतमध्ये आहे, रज आपल्या आतमध्ये आहे, आणि तम, तम म्हणजे आळशीपणा, ते सुद्धा आपल्या आतमध्ये आहे, असं भगवान श्रीकृष्ण सांगत आहे. सो त्याच्या पलीकडे जर कोणती गोष्ट आहे, तर त्याच्या पलीकडे आहे गोल. आपल्या आयुष्याचे गोल, आपल्या आयुष्याचे ध्येय. त्याच्या पलीकडे काय आहे? आपल्या आयुष्याचे ध्येय, आपल्या आयुष्याचे गोल्स त्याच्या पलीकडे आहे. मग ज्या व्यक्तीकडे सत्वच नाही, त्याला त्याच्या पलीकडे जाणं शक्य आहे का? ऑब्झर्व करा जरा. एखादी गोष्ट जेव्हा होते, एखाद्या वेळेस आपल्याला राग येतो, एखाद्या वेळेस आपल्याला आळस येतो, तर जसं आपण 13व्या अध्यायात बघितलं, की तो मी नाही आहे, तो माझ्यातला एक भाग आहे. इट इज पार्ट ऑफ मी, इट इज नॉट यू. लक्षात घ्या, इट इज नॉट यू, इट इज जस्ट पार्ट ऑफ यू. जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह आहात, खूप जास्त काम करतात, ते तुम्ही आहात का? नाही, ते इट इज नॉट यू, इट इज पार्ट ऑफ यू. जेव्हा तुम्ही कुणाला तरी रागवता, जेव्हा तुम्ही कुणाला तरी राग करता, ते तुम्ही आहात का? नो, इट इज पार्ट ऑफ यू. तो एक पार्ट आहे, पण आपण त्या पार्टला तो व्यक्ती समजतो. इथंच घोळ होतो माणसाचा. आणि हेच NLP मध्ये सुद्धा शिकवलं जाते, की इट इज जस्ट पार्ट ऑफ द पर्सन. ते त्याच्या बिहेवियरचा एक पार्ट आहे. वो हर बार गुस्सा करता है क्या? वो हर बार बुरा है क्या? नहीं, कभी कभी बुरा है. सो इट इज नॉट दैट पर्सन ना. वो हर बार प्यार से रहता है क्या? नहीं, कभी कभी रहता है. तो इट इज ऑल्सो पार्ट ऑफ दैट पर्सन. पण तो मी नाहीये. म्हणजे तो मीचा पार्ट नाहीये, तो त्या व्यक्तीमधला एक पार्ट आहे, तो आपल्यामधला एक पार्ट आहे. सो हाऊ हाऊ वी कॅन इम्प्लिमेंट दिस गीता. हे गीतेची जी सायकोलॉजी आहे, किंवा हे जे गीतेचं जे ज्ञान आहे, गीतेचं जे ज्ञान आहे, ते आपल्या आयुष्यात आपण कसं आणू शकतो? तर 3 स्टेप त्याच्यासाठी आपण करू शकतो. ऑलरेडी आपण त्या स्टेप्स करत आहोत, रेकीमध्ये, बाकीच्या गोष्टींमध्ये आपण ते शिकत आहोत.
पण आता ते अंमलात आणायचं आपल्याला, तर 3 स्टेपमध्ये आपण ते करू शकतो. फारच सोप्या 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप, डोंट इन्स्टंट रिॲक्ट नका करू कोणत्याही गोष्टीला. टेक टाइम. देखो पहिले, समजो आराम से. आणि हे इन्स्टंट रिॲक्शन थांबवणं हे फार कठीण आहे, तुम्हाला सांगतो. कारण आपल्याला सवय पडलेली आहे इन्स्टंट रिॲक्ट होण्याची. फक्त आता 2 मिनिटासाठी मीटिंग बंद होऊ दे, इन्स्टंट रिॲक्ट होतो आपण. कुछ मैंने आपको बोला, मी तुम्हाला काहीतरी सांगेल की आज मीटिंगच्या शेवटी मी तुम्हाला हे सांगणार आहे, आणि मीटिंग जशी शेवटपर्यंत यायला सुरुवात होते, इन्स्टंट आपण रिॲक्ट होतो. इन्स्टंट रिॲक्शनची सवय पडली आपल्याला, प्रत्येकालाच, असं नाही. सो वो रुको, थोड़ा सा रुकने की आदत डालना पडेगा. त्याला म्हणतो मी ब्रेक. तर आपल्याला ब्रेक घ्यावा लागेल, ब्रेक. तर आपलं हे रिॲक्शन थांबणार आहे. आणि ह्या रिॲक्शनमुळेच अर्धा गोंधळ चालू आहे लाईफमध्ये. क्योंकि एक गोष्ट घडते, त्याच्यावर पटकन आपण रिॲक्ट करतो, आणि जसं रिॲक्ट करतो ते रिॲक्शन पुन्हा दुसरी गोष्ट तयार करतो. त्या दुसऱ्या गोष्टीवर पुन्हा आपण रिॲक्ट करतो, आणि हेच चालू आहे. पण ती एक गोष्ट झाल्यावरच जर का रिॲक्शन नाही केलं आपण, किंवा वेळ घेतला, थोडासा पेशन्स ठेवले, तर मे बी पुढच्या गोष्टी होणार नाही. जे मल्टिपल गोष्टी होणार आहेत पुढे, त्या होणार नाही. सो ते जेव्हा एखादी गोष्ट घडते किंवा एखादी घटना घडते, त्यावेळी आपण रिॲक्ट न करता काय केलं पाहिजे, ऑब्झर्व्ह केलं पाहिजे. पहिल्याच दिवशी सांगतो मी लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये रेकीच्या, की बी ऑब्झर्वर, स्टार्ट ऑब्झर्विंग द थिंग्स. क्या हो रहा है आसपास, देखो उसको, आराम से देखो, बस देखो आराम से, आणि तुम्हाला तुमचे उत्तर मिळतील. लक्षात ठेवा, आप बस ऑब्जर्व करना शुरू करो, आपको आपके आंसर्स मिलना शुरू हो जाएंगे. आणि तिसरी स्टेप, पहिली स्टेप काय सांगितलं की डोंट रिॲक्ट. दुसरी स्टेप काय आहे, बी अ ऑब्झर्वर बना. आणि थर्ड स्टेप, व्हॉट इज द थर्ड स्टेप? थर्ड स्टेप इज बैलेंस. बैलेंस करो उसको. लाइफ इज ऑल अबाउट बैलेंस. माणसाचं आयुष्य, पर्टिक्युलर माणसाबद्दल बोलत आहे मी. संत, महात्मा, योगी त्यांच्याबद्दल नाही बोलत आहे मी. मी बोलत आहे माणसाबद्दल. माणसाचं आयुष्य म्हणजे काय आहे? माणसाचं आयुष्य म्हणजे आहे बैलेंस. इंसान को स्पिरिचुअलिटी भी करना है और इंसान को संसार में भी रहना है, त्याला म्हणतात बैलेंस. इंसान को क्रोध भी करना है और क्रोध नहीं भी करना है, त्याला म्हणतात बैलेंस. प्रभू श्री रामचंद्राने एक छोटीशी गोष्ट सांगितली होती, ते तुम्हाला आता आठवली म्हणून सांगतो. जेव्हा लंकेमध्ये प्रभू श्री रामचंद्र जातात आणि जेव्हा युद्धाची वेळ येते, जस्ट तो प्रसंग आणि हा प्रसंग एकमेकांना मॅच करत आहे म्हणून मी सांगत आहे. तुम्ही म्हणाल गीतेमध्ये रामायण कुठून आणलं तुम्ही आता, पण तो मॅच करत आहे म्हणून सांगत आहे मी, सारख्या सारख्या गोष्टी म्हणून सांगत आहे मी. सो जेव्हा लंकेमध्ये भगवान प्रभू श्री रामचंद्र गेलेले आहेत आणि रावणाच्या समोर आहेत ते आता, आणि आता लढाई चालू होणार आहे, काही वेळात युद्ध चालू होणार आहे. त्याच्या आधी एक शांती संदेश ते पाठवतात, है ना. अंगदला पाठवतात, बालीचा जो पुत्र असतो त्याला पाठवतात, आणि शांती संदेश द्यायला सांगतात की बाबा नाही करेंगे, युद्ध करू नये, आपण युद्ध करू नाही, थांबून जाऊ, इथेच थांबून जाऊ. पण जेव्हा तो तिकडे संदेश घेऊन जातो अंगद, त्याला तो तिकडून काहीतरी दुसऱ्याच गोष्टी सांगतो रावण, कारण की तो फार अभिमानात, गर्वात आणि अहंकारात असतो, बरोबर आहे. त्यावेळी त्या अंगदला राग येतो, क्रोध येतो, आणि तो काहीतरी तिथे कमी जास्त करतो गोष्टी त्या सभेमध्ये. आणि तो परत आल्यावर भगवान श्री रामाला सांगतो, प्रभू श्री रामाला सांगतो की प्रभू मला माफ करा, कारण मी काय केलं, मी क्रोध केला, मी राग केला. तर प्रभू त्याला म्हणतात, भगवान त्याला म्हणतात की क्रोध करना भी कभी कभी सही है. कारण काही लोक जड बुद्धी असतात म्हणे, काही लोक जड बुद्धी असतात, त्यांना क्रोधाचीच भाषा समजते. आणि हाच प्रश्न मला रेकीच्या लेवल 2 लेवल 3 क्लासमध्ये, ग्रँड मास्टरच्या क्लासमध्ये विचारला जातो की सर, आता रेकी शिकतोय म्हणजे मी फार शांत झालो, मग आता क्रोध करायचाच नाही का, राग करायचा नाही का,
मग कोणी काही केलं तरी ऐकून घ्यायचं का? कोणी काही केलं तरी बॉक्स फक्त हा 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 हसून त्याला रिप्लाय करायचं का? तर त्याचा आन्सर आहे नो. जिथं गरज आहे तिथे तुम्हाला ते दाखवावं लागेल, तिथे तुम्हाला तो क्रोध करावा लागेल. लक्षात घ्या, फार कमी फरक आहे. जिथे गरज आहे असं म्हटलं मी, ती गरज प्रत्येक ठिकाणी नका तयार करू. जिथे गरज आहे तिथे क्रोध करावा लागेल. तर प्रभू म्हणतात त्याला, रामचंद्र प्रभू राम म्हणतात की तू बरोबर केलं, कारण काही लोक जड बुद्धी असतात, त्यांना क्रोध केल्याशिवाय समजत नाही, त्यांना रागावल्याशिवाय समजत नाही. सो गीतेची सायकोलॉजी मित्रांनो आपल्याला हे सांगते की आपल्यामध्ये 3 महत्वाचे गुण आहेत. कोणते कोणते? कोणते कोणते 3 गुण आहेत? शांतता, ऍक्टिव्हनेस अँड लेझीनेस. आणि हे तिघही आपल्या सोबत असतात. त्यातला जो सर्वात बेस्ट गुण आहे तो कोणता आहे माहिती आहे? सत्व म्हणजे शांतता. रज आणि तम जे आहे म्हणजे ऍक्टिव्ह आणि आळशीपणा, हे दोन्ही जे आहे त्या दोघांनाही कंट्रोल करावं लागेल आपल्याला. अति ऍक्टिव्ह होऊनही चालणार नाही आणि अति लेझी होऊनही चालणार नाही. कुछ लोग इतने लेजी है कि वो क्लास में आते ही नहीं, और कुछ लोग इतने एक्टिव है कि वो हर क्लास में है. पण अति ऍक्टिव्ह पण असतात काही काही लोक. सो अति ऍक्टिव्ह होणे नाही चालेल. त्या दोघांना कंट्रोल करायचं आहे. बंद करा असं नाही म्हणत आहे भगवान श्रीकृष्ण. काय म्हणत? बंद नाही करा म्हणत आहे. ते म्हणत आहे की बाबा तू कंट्रोल कर. अर्जुनाला सांगत आहे तू कंट्रोल कर. तू जास्त ऍक्टिव्ह नको होऊ. आता मी तुला सांगितलं की आता तुला यांच्यावर युद्ध करायचं आहे, तर बिलकुल तू चालू नको होऊन जाऊ. पहिले विचार कर काय करायचं आहे, स्ट्रॅटेजी बनव अँड देन आगे बढ़. स्ट्रॅटेजी बना, पहिले शांतता ठेव जरा आणि ऑब्झर्व कर, ऑब्झर्वेशन कर. आजही कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी आवेगात येऊन, एक्साइटमेंट मध्ये येऊन ती गोष्ट नाही करायची. कहते हैं अति ज्यादा सुख आणि अति ज्यादा दुःख या दोन्ही ठिकाणी घेतलेले जे निर्णय असतात ते चुकीचे ठरू शकतात. म्हणून जब आप बहुत ज्यादा खुश हो तो कोई भी निर्णय मत लो, कमिटमेंट मत करो. सो जो भी करो वो शांती से ऑब्झर्वेशन के साथ करो. आणि स्वतःला ओळखण्याची जी जर्नी आहे ती आपल्याला गीता सांगत आहे. आय होप आजचं जे काही छोटं मोठं सेशन होतं ते तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल. तर अध्याय 13 आपल्याला हे सांगतो की मी शरीर नाही, मी एक ऑब्झर्वर आहे. आणि अध्याय 14 आपल्याला हे सांगतो की मी गुणही नाही, माझ्यातले जे गुण आहेत ते सुद्धा मी नाही, तो सुद्धा माझ्यापासून वेगळा आहे. मी हा एक वेगळाच पार्ट आहे. मी म्हणजे एक आत्मा आहे. ओके. सो आपले गुण म्हणजे आपण नाही, आपलं शरीर म्हणजे आपण नाही, आपल्या सवयी म्हणजे आपण नाही, आपला स्वभाव म्हणजे सुद्धा आपण नाही. हे सगळे काय आहे? कॅरेक्टर्स आहेत आपल्यामधले. आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बाहेर येतात. आहे ना. ते एखादा मुलगा कसा असते, लहान मुलगा घरी फार मस्त्या करतो, हे धिंगाणे इकडे तिकडे, इकडे जा तिकडे जा, उड्या मार, हे कर, घरी फार. आणि शाळेमध्ये गेला, टीचरच्या समोर गेला की एकदम चूप. म्हणजे त्याच्यामध्ये पण 2 कॅरेक्टर आहे. एक कॅरेक्टर कोणता आहे? घरी मस्ता करणारा कॅरेक्टर, धिंगाणा करणारा कॅरेक्टर. आणि दुसरं कॅरेक्टर कोणतं आहे? जे स्कूलमध्ये एकदम शांत, त्याची टीचर म्हणते वा वा काय मुलगा आहे तुमचा, फारच बरं शांत आहे बरं का. त्याचे आई वडील म्हणतात आम्हालाच माहित आहे किती शांत आहे तो. सो हर किसी में ऐसे अलग अलग कैरेक्टर्स. सो हेच आपण शिकलो आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत. ओके. सो आय होप आजचा जो अध्याय आहे तो तुम्हाला दोन्ही अध्याय आवडले असतील. पुढचा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे पुरुषोत्तम योग, जो 15 नंबरचा आहे तो आपण पुढच्या रविवारी बघू, 15 आणि 16. आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या रविवारी 17 आणि 18 आणि समाप्ती करू आपण. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस सेशन. आय होप की तुम्हाला रेकीच्या माध्यमातून, शिवशक्तीच्या माध्यमातून, तुम्हाला या सत्संगच्या माध्यमातून भरपूर काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत असतील, डायरेक्टली इनडायरेक्टली. मी काय बोलतो, माझे शब्द काय आहेत त्याच्याही पेक्षा मी ईश्वराला हे प्रार्थना करतो
की जे माझं इंटेन्शन आहे याच्या मागचं, ते इंटेन्शन जर तुमच्यापर्यंत पोहोचलं आणि तुम्हाला जर का त्या गोष्टी ईश्वराने आपोआप जर का दाखवल्या की ऍक्च्युली ज्या गोष्टी तुम्ही शोधत आहात, तरीही हे जे आपण सत्संग घेतो याचा काहीतरी लाभ होईल. ओके. आणि सगळ्यात पहिली गोष्ट तर आपल्याला गीतेने हे शिकवलेली आहे की तू कर्म करते जा, है ना. फल की इच्छा मत कर. फल की इच्छा मत करचा अर्थ काय आहे? ते जे फळ आहे त्याच्याशी आपल्याला अटॅच नहीं व्हायचं आहे. अपना काम है 18 अध्याय करना, आपका काम है सुनना, आपका काम है ऑब्जर्व करना, बस करते जाओ, बाकी अपने आप हो जाएगा जो भी होना है. ठीक है जी. थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग टुडे. लव यू ऑल. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. हॅपी संडे. आणि जास्तीत जास्त लोकांना इफ यू वांट टू इन्व्हाइट फॉर दिस सत्संग, यू कॅन इन्व्हाइट देम. ओके. इट इज कम्प्लिटली फ्री. एव्हरी संडे हा असतो, रविवारी सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. हरे कृष्णा. हरे कृष्णा. थँक्यू सो मच.